कुडाळ तालुक्यातील आंबरड बाजारवाडी येथील श्री हनुमान मंदिर हे प्राचीन मंदिरांपैकी एक मंदिर आहे। सुमारे 350 वर्षापूर्वी या मंदिराची उभारणी करण्यात आली असल्याचे येथील जाणकार मंडळी सांगतात। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दक्षिणमुख मारुतीचं श्रद्धास्थान असलेला हा आजचा जन्म सोहळा आणि या जन्म सोहळ्यानिमित्त आंबरड बाजार हितवर्धक संघच्या परिसरातील सर्व भक्तगण या दशक्रोशीतील सर्व भक्तांचं आंबरड बाजार हितवर्धक संघाच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत। सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की गेली 350 वर्षापूर्वीपासून हा जन्मोत्सव सोहळा या बजरंगबलीची स्थापना 3.5 वर्षापूर्वी संपन्न झालेली आहे आणि यानंतर या आंबरड बाजारवाडी हितवर्धक संघाची स्थापना या आज आपण दिमाखामध्ये 75 वर्ष या संस्थेला पूर्ण झालेली आहेत आणि या 75 वर्ष पूर्ण होत असताना चढत्या क्रमाने ह्या संस्थेचा उच्चांक या सर्व समाजवासियांच्या माध्यमातून आपण सर्वांनी संपन्न केलेला आहे आणि आपल्याला आनंद होतो की मला वाटतं या सोहळ्यासाठी आमचे सर्व परिवारातील म्हणजे आपल्या बाजारवाडी हितवर्धक संघातील 300-350 लोक मुंबईवरून इथे उपस्थित झालेली आहेत। सर्वांचं या बजरंगबली सर्वांना नतमस्तक होऊन या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत झालेलं आहे आणि हा सोहळा संपन्न करताना मुंबई संस्था आणि आमची स्थानिक संस्था आंबरड बाजारवाडी हितवर्धक संघ मुंबई कमिटी आणि स्थानिक कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 75 वर्ष या संस्थेची जडणघडण आणि या कार्यक्रमाची जडणघडण करत असताना दक्षिणमुख मारुती असलेला हा जन्मोत्सव सोहळा अतिशय दिमाखात आणि आमच्या सर्व भाविकांच्या श्रद्धास्थान असून या जिल्ह्यातील एक आदर्शवत अशी संस्था आहे। धन्यवाद। आंबरड येथील श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागतोत्सुक आंबरड बाजारवाडी हितवर्धक संघ स्थानिक व मुंबई कमिटीकडून सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत। हनुमान मंदिराचे प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख असून जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ख्याती सर्वदूर पसरली आहे। भक्तांच्या हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा संकटमोचक दक्षिणाभिमुख श्री हनुमान भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूरसह महाराष्ट्र राज्यातील आणि लगतच्या गोवा आणि कर्नाटक राज्यातूनही अनेक भाविक भक्त आंबरड हनुमान मंदिराला हनुमान जन्मोत्सवा दिवशी भेट देऊन बजरंगबलीचे दर्शन घेतात। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखाने बोला जय जय हनुमान, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम अशा जयघोषाने आंबरड बाजार येथील श्री हनुमान मंदिराचा परिसर दुमदुमून गेला। हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त बजरंगबलीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा जनसागर लोटला। भाविक भक्तांच्या अलोट गर्दीने श्री हनुमान मंदिर फुलून गेले होते। यावेळी हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भाविकांनी बजरंगबलीचे दर्शन घेतले। यावेळी विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेतला। आंबरड बाजारवाडी हितवर्धक संघ स्थानिक व मुंबई कमिटीकडून आंबरड बाजारवाडी परिसरात ढोल ताशांच्या गजरात राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की, अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, एकमुखाने बोला जय जय हनुमान जयघोषात भाविक भक्तांच्या उपस्थितीत दिंडी काढण्यात आली। यावेळी चित्ररथ, चलचित्र, देखावे खास आकर्षण ठरले। घरोघरी अंगणात सडा रांगोळी घालून समई नंदादीप लावून तसेच गुढी उभारून दिंडीचे स्वागत करण्यात आले। आंबरड येथील श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागतोत्सुक श्री नागेश वंजारे संपर्क 98 20 92 98 20, स्वागतोत्सुक श्री तुषार वंजारे संपर्क 98 92 12 88 16। एक नाव विश्वासाचे अनंत कॅटरर्स आणि डेकोरेटर्स, शुभ कार्याची संपूर्ण व्यवस्था।
सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा कानाकोपऱ्यातून या ठिकाणी श्री हनुमान मंदिर जे आंबरड बाजारामध्ये स्थित आहे, हे खरं म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक भक्तगण या ठिकाणी येतात. अगदी बेळगाव गोव्यापासून भाविक भक्तगण या ठिकाणी येतात. आणि या मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे, मग अशीच आता आमचे आबा मुंजारी सांगितल्याप्रमाणे 350 वर्षापूर्वीपासूनची एक प्रथा परंपरा या ठिकाणी चालू राहिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दक्षिणाभिमुख मारुती हा सहसा जास्त कुठे आढळत नाही आणि तो आपल्या आंबरड बाजारामध्ये, आंबरड गावामध्ये या ठिकाणी स्थित आहे. ह्या मारुतीचं एक वैशिष्ट्य आहे की अनेक संकटं, अगदी डोंगरासारखी जरी संकटं असली तरी त्याची राख करून त्या संकटातून आपल्याला सर्वांना मुक्त करण्याचं काम आणि तो एक आशीर्वाद देण्याचं काम बजरंगबली हा करतो, दक्षिणाभिमुख मारुती करतो. आणि त्यासाठी महाराष्ट्राच्याच कानाकोपऱ्यातून नव्हे, अखंड म्हणजे अगदी कर्नाटक, बेळगाव, गोवा या ठिकाणाहून सुद्धा लोक या ठिकाणी येतात. अगदी गुजरातच्या लोकांनीसुद्धा या जीर्णोद्धार ज्यावेळी झाला तेव्हा या जीर्णोद्धारासाठी गुजरातच्या लोकांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी थोडीफार मदत केलेली आहे, म्हणजे बऱ्यापैकी मदत केलेली आहे. म्हणजे ज्यांचे व्यावसायिक संबंध आहेत, नातेसंबंध आहेत त्या लोकांनी. आणि असं एक वैशिष्ट्य या मारुती रायाचं आपल्या आहे. आणि म्हणून मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व महाराष्ट्रातल्या आणि तमाम भाविक भक्तांना ज्यांना अजून ज्ञात नसेल असा सर्वांना मी एक विनंती करतो की त्यांनी आवर्जून या ठिकाणी आंबरडच्या या बजरंगबलीचं या मारुती रायाचं दर्शन घ्यावं. आपल्यावर आपली जी असलेली श्रद्धा असेल मारुती रायाच्या चरणी अर्पण करावी आणि या ठिकाणी आशीर्वाद घेऊन आपल्या आयुष्याचं सुजलाम सुफलाम सुकल्याण व्हावं अशी एक विनंती त्या ठिकाणी करावी. नक्कीच आपली सर्व मनोकामना, इच्छित मनोकामना पूर्ण होईल, यात काही मला शंका वाटत नाही. त्याचप्रमाणे आज आम्ही आमचे आंबरड बाजारवाडी हितवर्धक संघ आहे, ही संस्था जवळपास आज 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 75 वर्षापूर्वी आमचे जे वाडवडील आपल्या बाजारवाडीतील जे कोण होते, जे आज बरेचसे हयात पण नाही, अशाने ही एक छोटंसं रोपटं लावलं आणि या रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आहे. अगदीच मगाशी म्हटल्याप्रमाणे चढता आलेख या संस्थेचा राहिला आहे. फक्त धार्मिकच नव्हे तर अनेक शैक्षणिक, आरोग्य आणि इतर सगळ्या क्षेत्रांमध्ये अतिशय उत्तम कामगिरी केलेली ही संस्था आहे, नावाजलेली संस्था आहे. कोरोनासारखी महामारी असू देत, लेप्टोस्पायरोसिससारखी साथ असू देत, अशावेळी या प्रत्येक लोकांसाठी, फक्त बाजारवासियांसाठीच नसेल तर पंचक्रोशीतील सर्व गावातल्या लोकांना त्याच्यातून मुक्तता व्हावी म्हणून त्यासाठी आरोग्य शिबिर भरवणे, त्यांना मोफत उपचार देणे. कोरोनासारख्या महामारीमध्ये अगदी गरीब घरात बसलेले होते बरेच जण, नोकरी विक्री सगळी सोडून, तर त्या सगळ्यांना आश्रय देण्याचं काम, थोडीफार मदत सहकार्य करण्याचं काम या संस्थेनं वेळोवेळी केलेलं आहे. आणि अशी ही दानशूर संस्था आमच्या वाडवडिलांनी स्थापन केली. म्हणजे या निमित्ताने मी आज 75 वर्ष पूर्ण होते, त्या निमित्तानं मी त्या सर्व महान विभूतींना शतशः नमन करतो आणि आमच्या सर्वांच्या वतीने जे आज हयात नाहीत त्या सर्वांना आदरांजली वाहतो. आणि या हनुमान जन्म सोहळा हा जो संपन्न होत आहे त्याचे विविध कार्यक्रम आपण आपल्या माध्यमातून लोकांना सांगितलेलेच आहेत, परंतु आता पुढील 2 दिवस जे कार्यक्रम आहेत त्या सर्व कार्यक्रमांना आपण सर्व उपस्थित आहोत आणि या बजरंगबलीचे आशीर्वाद आमरड येथील श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागतोत्सुक श्री भाई पारकर सामाजिक कार्यकर्ते, स्वागतोत्सुक हरिभक्त पारायण कीर्तनकार श्री किरण पारकर आणि पारकर परिवार आंबरड बाजारवाडी.
आमरड येथील श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत उत्सुक श्री सागर वाळके, ग्रामपंचायत सदस्य आमरड। आणि ही जबाबदारी ह्या दूतानं रामदूतानं आपल्या माथ्यावर घेऊन उड्डाण केलं आणि द्रोणागिरीवर गेले। द्रोणागिरीवर तिथल्या राक्षसांची युद्ध करून त्याला मारून तो द्रोणागिरी पर्वत आपल्या शक्तीनं गुंडाळला आणि तसाच घेऊन हातावर घेऊन सूर्य उगवण्यापूर्वी आणि हनुमंताच्या शक्तीवर बांधून झाली लक्ष्मणराय मूर्छित पडले। त्यावेळी सुसेनवड्याला बोलावून आणलं। सुसेनवड्याला त्याच्या घराचा उचलून घेऊन आले।
आमरड येथील श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत उत्सुक श्री ललित वंजारे एम्पायर ग्रुप कणकवली। आमरड येथील श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत उत्सुक श्री राजू भोगटे सामाजिक कार्यकर्ते, सोहम भोगटे सामाजिक कार्यकर्ते आणि भोगटे परिवार आमरड बाजार। या ठिकाणी सन्मानित करावं, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। तुम्ही सन्मान करावा, तो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। ज्याने MSc कॉम्प्युटर हे उत्तीर्ण केलेलं आहे असा आपल्या परिवारातला पराग भिकाजी त्याचा बिटूलाल यांना विनंती करतो की त्यांनी त्याला सन्मानित करावे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सिद्धेशसाठी। आणि खाली पकडा। बजरंगबली की, पवनपुत्र हनुमान की। जेणेकरून उपरांचा ध्वनी धक्का त्यांच्याकडनं पडला गेला
Thank you.